राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. आणि मित्रांनो, आता आपण आपल्या दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा देवपूजेने करतोय. आता वाजलेले आहेत 7:30, जे की आपलं रेग्युलर टायमिंग आहे. इकडे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. तिकडे आपण देवांना सुद्धा व्यवस्थित देवपूजेसाठी बाहेर वगैरे घेतलेलं आहे, व्यवस्थित एकदम परफेक्ट. तर आता आपल्याला फक्त देवपूजा करायची आणि त्यानंतर मग आपल्याला कॉलेजची तयारी करायची, कारण निघायचं आपल्याला कॉलेजला 11 वाजता. आज लेट आहे थोडंसं कॉलेज, काय विषय नाही. तर आणि आपल्याला आज साईन घ्यायचे आपल्या सर्व प्रेझेंट काय ते असाइनमेंट्सवरती. तर चला, भेटू तुम्हाला आता डायरेक्ट देवपूजेनंतर. जय सियाराम. तर मित्रांनो, आता आपली देवपूजा सुद्धा संपन्न झालेली आहे आणि आता आपण निघाले कॉलेजला. वाजलेत 11:15 आणि लेटच झाले. 11:15चं लेक्चर आणि घरातच 11:15 वाजलेत. जाताना 12 सव्वा 12 होतील आपल्याला. 12 सव्वा 12 होतील. तर भेटू आता डायरेक्ट कॉलेजमध्येच भेटू. चला, जय सियाराम. तर मित्रांनो, आता आपण आहोत कॉलेजमध्ये आणि लेक्चर्स वगैरे सर्व झालेले आहेत. आपलं मंदिर, जय सियाराम. लेक्चर्स सर्व झालेले आहेत आणि आता आपण निघालो आहे प्रॅक्टिकलला. काही विषय नाही. आणि थोडंसं शूट करता नाही आलं, कारण की आपण गाडीवरून आलो आणि क्लासमध्ये नाही शूट करता आलं. त्यामुळे डायरेक्ट आपण रिसेसमध्येच शूट करतो आहे. तर निघालो प्रॅक्टिकलला. बघू प्रॅक्टिकलमध्ये काय शूट करता आलं आपल्याला, तर आपण नक्की ॲड करू आपल्या ब्लॉगमध्ये. काही विषय नाही. चला, भेटतो तुम्हाला. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. तर आता आपण निघाले घरी. प्रॅक्टिकल वगैरे सर्व झालेलं आहे, कॉलेज पण सुटलेलं आहे आणि आपल्यासोबत आहेत महेश सर. डब्ल्यू डे गया आज एकदम, म्हणजे डब्ल्यू विन डे, अच्छा, विंड डे, वंडरफुल डे. अरे मला नाही माहिती शॉर्ट फॉर्म वगैरे. एजेंसी ये सब. ऐसा है क्या? तो आज हमने बहुत सारे प्रेजेंटेशन देखे, बहुत बोर हुआ, हाँ. मज़ा नहीं आ रहा था. मैं तो प्रिंट निकालते रहता था. हम्म, बाकी ऋषभ उनो खेल रहा था मोबाइल में. नहीं, वो ये क्लैश रॉयल खेल रहा था. ऋषभ क्लैश रॉयल खेल रहा था. बाकी सब चिल्ले. हमें भी स्टेशन जा रहे हैं, स्टेशन से वापस से प्लेन पकड़ेंगे, जैसे आपको पता है. हाँ, गंगा में डुबकी मारने, बाद में सबमरीन से चांद चांद पे डायरेक्ट ढगात. मौसम बड़ा सुहाना है, धूप बहुत, गर्मी बहुत है. नीचे नींबू फोड़े गए. अब अगर कल ब्लॉग नहीं आया 2-4 दिन बाद, तो आप समझ जाना हाँ कि क्या हुआ है. क्या हुआ है. तो अभी हम चल रहे हैं, बस चल रहे, चलते ही रहे. जीवन के साथ ये 2 कदम चले आगे. उसके आगे अभी देखते हैं. ज़्यादा शब्द नहीं है मेरे पास. बाकी रोहित जैसा दोस्त हो तो आपको डॉक्यूमेंटेशन की टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. हाँ. आज का दिन बहुत ही ऐसा, क्या बोल सकते हैं, कोलैबोरेशन. टायर्ड फुल था. हाँ, बहुत काम किया हमने आज. हाँ. सुबह 9 बजे आया था मैं. प्रेझेंटेशन. हा, इनका वापस यांचं सकाळी लवकर पार्टी ठेवलं होतं प्रेझेंटेशन, त्यामुळे त्यांना लवकर यायला लागले. लेक्चर अटेंड केले. हां. TOCचे लेक्चर होते आणि आपले काय लेकरू लहान लेकरू आले. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. तसं माहिती आहे तुम्हाला. आपले स्वीट लहान हॉट लेकरू, त्यांच्यावर टीचर आणि स्टुडंट सगळे फिदा आहेत. सुशांत कटकर. अरे सुशांत को भी देना रे एक बार ब्लॉग. हाँ, यहाँ पे हमें हमारे जूनियर स्कूल के दोस्त मिलते हो. हाँ, प्रेम सर को भी लीजिए जरा. प्रेम सर, बाईट क्रॅक. इथे आता आपल्यासोबत बाईट क्रॅकचे स्वतः मालक इथे आले आहेत. सो तुम्हाला जर माझ्या व्हिडिओवरती व्हिडिओ जर बघायचे असतील, एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, आपल्या कॉम्पिटेटिव्ह रिलेटेड आहेत. आपण कॉम्प्युटर रिलेटेड आहेत. कॉम्प्युटर म्हणजे आपण कटकर ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. कॉम्प्युटर्सच्या रिलेटेड आहेत, कॉम्प्युटर कोर्सेस वगैरे. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मी ऑल्गोरिथम्स वगैरे, परत आपलं थिअरी ऑफ कॉम्पिटिशन वगैरेचे बरेचसे कन्सेप्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. सो तुम्हाला जर त्या व्हिडिओज बघायचे असतील तर मी रोहित सरांना सांगेल की तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक प्रोव्हाइड करा चॅनलची, जेणे तुम्ही ते व्हिडिओजला तुम्ही व्ह्यू करू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्ही बघितली असेल पूर्ण व्हिडिओ तर प्लीज त्या कमेंटमध्ये तुम्ही बाईट क्रॅक असं लिहा. हॅशटॅग बाईट प्लीज
मला लाईक Subscribe करा. सबस्क्राईब कमेंट शेअर करा, मला देखील करा आणि आमच्या रोहित सरांना देखील करा, अशी माझी नम्र विनंती. आणि प्रेम सरांचा चॅनल आहे तो पूर्णपणे एज्युकेशनल बेस म्हणजे ज्यांना अभ्यासातलं काहीतरी Yes, 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 शिकायचंय yes. त्यांनी नक्की यांचं चॅनल व्हिजिट करा. ऑब्विसली Yes. जर आयुष्यात चांगलं काहीतरी करा, नुसतं ब्लॉग बघून काय होत नाही. हा आज ही बदल लिया साला. बरोबर, याची गोष्ट देखील खरी आहे. हा सो भेटूयात आपण रोहित सरांच्या म्हणून माझ्यावर next भडकू नका vlog मध्ये. लगेच, मी असं बोललो ब्लॉग पण बघा आणि याचा व्हिडिओ पण बघा. अजून काय, अजून आता लाईव्ह बद्दल बोलू, आता चॅनल झाला, आता लाईव्ह बद्दल बोलू. काय अजून काय असं Live, गप्पा live, बिप्पा? आज प्रेझेंटेशन दिले तुम्ही व्यवस्थित एकदम हा, प्रॉपर. आज दिलं मी प्रेझेंटेशन. हा कोणाला पटलंय नाही पटलंय काय नाही मला माहित नाही. संस्कृती नावाची एक मुलगी आहे जी मला सांगत होती की मला काही समजलेलं नाहीये. ते मला हर्ट झालं कारण की तिने तो शब्द उच्चारलं हा. झेड वरना, तर खूप लागलं रे. चल त्या साईड ये त्या साईडले रस्ता क्रॉस केलेला आहे आम्ही. झेड टाकलं ना ते, त्याच्यामुळे काही टाकलं नाही. नाही नाही, आम्ही तसलं काय टाकत नाही. अरे काय आम्ही नाही टाकत तसलं काय का, बस काय का. बरं बरं ठीक आहे. आपला फॅमिली फ्रेंडली चॅनल एकदम संस्कारपूर्ण. आपल्या ब्लॉग मध्ये सुरुवातीला देवपूजा असते म्हणल्यावर असले शब्द बरोबर नसतात. बरोबर, ही गोष्ट खरी आहे, मग? खरी आहे. मी माझे शब्द पुन्हा एकदा मागं घेतो, हा. दिलगिरी व्यक्त करतो. तर बाकी काय नाही, आयुष्य खूप सुंदर आहे. हसून खेळून जागा, हा. कोणत्या भानगडीत पडू नका. फॉर एक्झाम्पल डॅश डॅश, हा. स्वतःचा विचार करा, स्वतःहून जागा. आयुष्य खूप उदंड आहे. चला बस, बाकी काय नाही शब्द माझ्याकडे. भेटू तुम्हाला आता डायरेक्ट. भेटू नक्की. भेटू तुम्हाला बाईट क्रॅक मध्ये बोलू. बाईट क्रॅक मध्ये भेटू. ओके Yes, चलो, perfect. बाय बाय. आणि तुम्ही इथेच थांबा आणि लाईक करून जावा पहिले. जय श्रीराम. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आपले जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला सर्वात आधी कळतील आणि तुम्ही ते सर्वात आधी एन्जॉय करू शकाल. तर आपल्या चॅनलवर थोडंसं कन्सिस्टन्सीचा थोडासा इश्यू चालू आहे कारण की आपले एक्झाम चालू आहेत, त्यामुळे थोडा व्हिडिओ वरती खाली होऊ शकतात. तर ॲडजस्ट करून घ्या प्लीज. आणि भेटतो तुम्हाला आता मी एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम.